सर, एखाद्याची क्रिएटिन लेवल वाढत असेल तर त्यांनी काय केले पाहिजे? क्रिएटिनिन वाढणे म्हणजे किडनी फेल झाली असं असतं का? कारण त्या वेळेला त्या पेशंटला युरिन आउटपुट एकदम नॉर्मल असतो, म्हणजे त्याचा डेली इंटेक जो पाण्याचा असतो तो सगळा नॉर्मल असतो. सगळ्या गोष्टी जर का नॉर्मल असतात, किडनी जर का व्यवस्थित फंक्शन करते, तर त्याला आपण किडनी फेल्युअर कसं म्हणणार? खरं वास्तविक जर का असे क्रिएटिनिन वाढलेले पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही बघतो की त्यांना जवळजवळ 10-12 प्रकारच्या गोळ्या, कधी कधी इन्सुलिन इंजेक्शन्स, कधी कधी बीपीच्या गोळ्या, आणि एवढं करून सुद्धा त्यांचं ना म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये असते ना बीपी कंट्रोलमध्ये असतो. म्हणजे बीपी पण म्हणजे 170-180च्या रेंजमध्ये असतो. म्हणजे कुठलेच पॅरामीटर एवढ्या औषधं घेऊन तुमचे कंट्रोल होत नसतात. आणि ह्या गोळ्यांच्या केमिकलमुळे काय झालेलं असतं, मेटाबॉलिझम बिघडून क्रिएटिनिन म्हणजे वाढलेलं असतं. तर त्यामुळे अशा वेळेला जर का ते क्रिएटिनिन आपल्याला कमी करायचं असेल तर गोळ्यांचा अतिरेक कमी करावा लागतो, नॅचरली पॅरामीटर्स बॅलन्स करावे लागतात, आणि मग हळूहळू मेटाबॉलिझम बॅलन्स केलं तर नक्कीच आपल्याला क्रिएटिनिन कमी करता येते.